गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय। मग वाट कसली बघताय, आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त, विवाह स्थळ, संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शेतकऱ्यांच्या मूलभूत विकासासाठी शासनाने अनेक योजना आणलेत। या योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेतात, तर काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही। असे अनुभव अनेक वेळा शेतकऱ्यांना आलेत। सततचा दुष्काळ असल्याने शेतीमध्ये म्हणावं असे उत्पन्न निघत नाही। त्यातूनच शेतकरी कसे तरी आपले जनजीवन जगत असतात। शासनाची एखादी योजना घ्यावी आणि त्यातून कुटुंबांची प्रगती करावी म्हटलं तर शासनाने घातलेल्या जाचक अटी यामुळे अनेक शेतकरी अशा योजनांकडे पाठ फिरवत आहेत। अलीकडच्या काळामध्ये रोजगार हमी योजनेतून अनेक शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झालेत। यापूर्वी रोजगार हमी योजनेतून विहिरी मंजूर झाल्यानंतर शेतकरी लगेच काम सुरू करीत होते व त्याचे मस्टर निघत होते। त्यामुळे शेतकऱ्याला जादा त्रास होत नव्हता, पैसेही वेळेवर येत होते। परंतु अलीकडच्या काळामध्ये शासनाने नवीन नियमावली आणले। यामध्ये मजूर कामावरती आल्यानंतर त्याच्या डोळ्याचे फेस घेणे हे बंधनकारक केले। डोळ्याचे फेस घेतले की त्या मजुराची ऑनलाईन हजेरी लागत असते। असा नियम केल्याने रोजगार हमी योजनेकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवले। कारण ग्रामीण भागामध्ये स्वतःची शेती करून नंतर रोजंदारीने त्या शेतकऱ्याला जावे लागते। काही वेळेला कामावरती जाण्यासाठी उशीर होतो। अशा परिस्थितीमध्ये ठराविक टायमिंगमध्येच डोळ्याचे फेस घ्यायचे असतात। हे त्या शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील मजुरांना जमत नसल्याने विहिरीवरती राबणाऱ्या मजुरांची हजेरी लागत नाही। अनेक वेळा ऑनलाईन घोटाळा असतो, अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नसते, त्यामुळे डोळ्याचे फेस घेता येत नाहीत आणि डोळ्याचे फेस न घेतल्यामुळे त्या मजुराचे काम करून सुद्धा त्याची गैरहजेरी लागली जाते। जर असंच चालू राहिलं तर ज्या शेतकऱ्याला विहीर मंजूर झालेत त्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळणार हाही संशोधनाचा विषय आहे। शासनाच्या या जाचक अटीमुळे शेतकरी रोजगार हमी योजनेतून योजना घेण्यास नकार देत आहेत। अनेकांच्या विहिरी मंजूर आहेत व इतर कामे मंजूर आहेत, परंतु त्या कामाची या जाचक अटीमुळे अद्याप सुरुवात झाली नाही। तरी शासनाने या जाचक अटींचा फेरविचार करावा अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे। शासनाने कागदपत्री योजना जाहीर करायच्या, परंतु त्या योजनेला लाभार्थीच मिळाला नाही पाहिजे अशा गाठी त्यामध्ये टाकायच्या। त्यामुळे अशा योजना घेण्याकडे लाभार्थी धजावत नाहीत। त्यामुळे शासनाने योजनांवरती केलेला खर्च होत नाही। शासनाचा खर्च वाचला जात आहे, तर दुसरीकडे योजना जाहीर करून शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम शासन करीत आहे, असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।